तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट संदेश दिलाय। माझे नातेवाईक असले तरी कोणीही दबावाखाली काम करू नये असं ते म्हणाले। मी माझ्या हातून कधी चुकीची गोष्ट होऊ देत नाही असा ठाम इशाराही त्यांनी दिलाय। तर पुरावे असतील तर चौकशी करावी असंही ते म्हणाले। न करता नुसते आकडे लिहून कसा कागद होऊ शकतो ते आजपर्यंत मला काही कळलेलं नाहीये आणि त्याच्यावर मी पण आश्चर्यचकित झालो की असं कसं ज्या रजिस्टर ऑफिसच्या व्यक्तीने हे नोंदणी केली त्यांनी कशामुळे ही नोंदणी केली, काय त्याला असं घडलं की त्यांनी चुकीचं काम केलं, अशा सगळ्या गोष्टीचा वस्तुस्थिती आपल्याला महिन्यांनी कळेल। मी माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केल्यापासून मी कधीही माझ्या हातनं कुठली चुकीची गोष्ट होऊन देत नाही। माझ्या नावाचा वापर करून माझ्या जवळचे नातेवाईक असतील, लांबचे नातेवाईक असतील, माझे जवळचे कार्यकर्ते असतील, माझ्या जवळचे सहकारी असतील, माझ्या जवळचे अधिकारी असतील, त्यांनी जरी कुणी काही सांगितलं, त्यांनी तर सांगूच नाही, पण यदा कदाचित काही सांगितलं तर ते नियमात नसेल तर अजिबात संबंधित अधिकाऱ्यांनी त्या कामात करता कामा नये, अजिबात कुठलाही दबावला ते बळी पडता कामा नये।